नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, दिवाळी जवळच आलेली आहे. तुमच्या सगळ्यांची दिवाळीची तयारी, शॉपिंग, खरेदी सगळं काही सुरू झालेलं असेल. तर त्यातच लक्ष्मीपूजनसुद्धा असतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी लागणारा जो झाडू असतो किंवा आमच्याकडे फडा म्हणतात त्याला, जो फडा म्हणतो, तर ते केरसुणी असेल किंवा फडा असेल किंवा झाडू असेल, ते कधी आणावा, कुठल्या दिवशी आणावा, तो कसा आणावा, झाडू आणताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यावा, म्हणजे आपल्या घरात वर्षानुवर्ष कधी लक्ष्मीची कमी पडणार नाही, याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. लक्ष्मीपूजनाला लागणारा जो झाडू आहे तो लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आणावा. कारण आणि ज्या लक्ष्मीकडे आपली नजर जाईल, म्हणजे ज्या झाडूकडे आपली पहिल्यांदा नजर जाईल, आपल्याला तो खूप मनात बसेल, तो हलका असू द्यात किंवा भारी असू द्यात, जी लक्ष्मी आपल्याला आवडते, आपण ठरवायचं नाही की हीच लक्ष्मी चांगली किंवा तीच लक्ष्मी चांगली, जी दिसेल ती घेऊन आणायची. लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आणा किंवा आधी आणलं तरीही चालेल, पण शुभ दिवस लक्ष्मीपूजनचाच मी मानेल. तर या दिवशी आपण झाडू खरेदी करावा. तो कसा आणावा, तर त्या दिवशी आपण खूप काही म्हणजे अगोदर नंतर आपण कपड्यांसाठी, खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी किंवा फटाकड्या जो दिवाळीला जो आपण खर्च करतो, खूप आपण पैशांचा खर्च करत असतो. तर तिथं व्यस्त न घालता, म्हणजे तिथं जास्त पैसे न खर्च करता, आपण जी आपल्याला किंमत सांगितली आहे, ते गरीब असतात हो, तर त्यांनी 30 रुपये सांगू द्या, 40 रुपये सांगू द्या किंवा 50 रुपये सांगू देत, त्या लक्ष्मीची किंमत करू नका, त्या केरसुणीची किंमत करू नका, त्या फड्याची किंमत करू नका. जी किंमत त्यांनी सांगितलेली आहे त्याच किमतीत तुम्ही तुमची लक्ष्मी आणा, आनंदाने आणा. आल्याच्या नंतर आपण तिची पूजा तर करतोच, पण आणताना तो व्यवस्थित आणा, त्याला कुठेही लागू देऊ नका. आणि जो झाडू असतो, जी केरसुणी असते, ती तर प्रत्येकजण आता केरसुणी जास्त वापरत नाही, मात्र लक्ष्मीपूजनला ज्याचं महत्त्व आहे ते आहे केरसुणीचं झाडू, फड्याचं. काही ठिकाणी वेगळी भाषा असेल, कलाई वाटते मला, तर दुसरीकडे काहीतरी बोलतात, पण आमच्या इकडे फडा किंवा केरसुणी असंच बोलतात. आणि त्याला लक्ष्मी स्वरूपात शेतकऱ्याने बनवलेलं असतं. जे कामगार असतात ते रानावनात भटकून लक्ष्मीपूजनासाठी जे आपल्यासाठी केरसुणी तयार करतात, विणतात, बनवतात, 3 त्याच्या वेण्या करून, तिन्हीची एक करून त्या झाडूला रूप आणतात लक्ष्मीचं. आणि ती लक्ष्मीला आपण त्या दिवशी एक कलाई बांधायची आहे. ती कलाई दुसऱ्या दिवशी सोडून देऊन झाडूला व्यवस्थित बांधून दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आणि ज्यांनी मागच्या वर्षी ठेवलेले आहे त्यांनी यावर्षी ते निर्मल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तर याने आपली लक्ष्मी घरात सदैव टिकून राहते. आणि लक्ष्मीला येता जाता लाथ देऊ नये, त्याने मारूही नये, कारण की लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन ते आपल्या घराच्या बाहेर निघून जाते. तर झाडू आणताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या तर मी सांगितल्या तुम्हाला. त्याला कुठलाच धक्का लावू देऊ नका, किंवा तुम्हाला जर का लांब बसलेलं असाल तर ते सुद्धा तुम्ही टाळा, त्याला शिवू नका. खरंच हे खूप जे आपल्याला सहन करून घ्यायचं असतं ना, म्हणजे खूप काही अशा विचित्र गोष्टी घडतात ज्या आपल्याला पिरियड्समध्ये नसतात करायच्या देवांच्या बाबतीत. तर हे सगळं टाळा, लांब बसा, किमान त्या दिवशी तरी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन करायचं आहे, घराची पूजा करायची आहे. आणि या दिवशी स्वामींचा जप तर केलाच पाहिजे. आणि लक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं श्रीं श्रीयाय नमः या मंत्राचं पठण 108, 1008, शक्य नसेल तर 51, कमीत कमी 21, 11, 5, 7 यावेळेस तरी आपण पठण करावं. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड आपण ज्या वेळेस लक्ष्मीची पूजा करायला घेतो, या दिवशी आपल्याला सर्वात अगोदर सुपारीची पूजा म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करायची असते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगोदर हा श्लोक, हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपण लक्ष्मी कुबेरची पूजा करायची आहे.
लक्ष्मीचा व्यवस्थित फोटो ठेवायचा. त्याचबरोबर आपली जी केरसुणी आहे, जी झाडू आहेत, तिचीही पूजा करायची. 5 बाया बोलवून त्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्याची पूजा करायची असते. त्याला नैवेद्य दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी नंतर ही जी केरसुणी आहे, जी लक्ष्मी आहे, जो फडा आहे, झाडू आहे, तो आपल्याला वापरात घ्यायचा आहे. वापरात घेतल्याच्या नंतर तो वर्षानुवर्ष वापरा. कुठं वापरा, तुम्ही देवघरात वापरू शकता. तुम्हाला जर का झाडू आहे, माझ्या घरात आहे, तुमच्या घरातही झाडूच असेल, पण जी केरसुणी आहे त्याने देवघर साफ करा किंवा बाहेर आपण दारात तुळशीसमोर रांगोळी काढतो, तर ती रांगोळीसुद्धा आपण या केरसुणीने, या झाडूने भरू शकतो आणि वापर करायचा आहे तरच लक्ष्मी आपली टिकून राहते. 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, एकावर एक लक्ष्मी असं ठेवू नका साठवून. त्याचा वापर करायचा आहे व्यवस्थित. लक्ष्मीचा वापर योग्य त्याप्रमाणे करा आणि तिला लपवून ठेवा. कोणाच्याही नजरेआड ठेवू नका, नाहीतर म्हणतात की त्या लक्ष्मीला, आपल्या लक्ष्मीला जी लोक बाहेरची येऊन बघतात त्याला नजर लागते असं बोलतात. तर असं काहीही होऊ देऊ नका आणि लक्ष्मीची आपल्या व्यवस्थित काळजी घ्या. लक्ष्मीची व्यवस्थित पूजा करा. यानंतर मी व्हिडिओ दिवाळी संदर्भात टाकेल की नाही माहीत नाही, कारण की मी आता सध्या, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी व्हिडिओ एक अपलोड केला. मी माझ्या टाक्या उचकल्यात डिलिव्हरीचे 1 महिन्यानंतर सुद्धा आणि त्या डबल मला मारायला लागतील. आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याच्या नंतर मला किती दिवस लागतील मला माहीत नाही आणि त्याचबरोबर पोटावरती एक बोट जाईल एवढा सुद्धा खड्डा पडला आहे. त्याच्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही. त्याचबरोबर मला खोकला आहे आणि मला माझ्या मुलीची, बाळाची सगळी काळजी घ्यायची. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वामींच्या सेवेत रममाण राहत चला, स्वामींची सेवा करा. त्याचबरोबर आपल्या लक्ष्मी घरात वास करण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करा, कुबेरची पूजा करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. चला, सगळ्यांना नमस्कार. आणि व्हिडिओमध्ये जो आवाज येतो आहे, माझं बाळ झोपलं आहे छोटंसं, जे आहे 1 महिन्याचं ते, आणि माझी मुलगी तिची बडबड चालू आहे. इथं शांतता नाही राहत, कारण की गावाकडे म्हटल्यावर वातावरण असंच असतं, शांतता नसतेच, सतत कोणाचा ना कोणाचा आवाज येतो. तसं सातारला नव्हतं. सातारला एकदम शांतता होती. वेदिका पण झोपल्यावर मी व्हिडिओ एडिट करायची. इथे तसं नाही आहे, कोणाचा ना कोणाचं तुम्हाला ऐकायला येते. त्याच्याबद्दल मनापासून सॉरी. चला, बाय बाय.